गाईज, तर हा आहे माझा फर्स्ट लॉंग व्हिडिओ. ह्यामध्ये मी डोहाळे जेवणासाठी काय काय प्रिपरेशन केलं ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. सगळ्यात आधी हॉल बुक करून घेतला आणि ब्लाऊजसाठी लागणारे सगळ्या पॅचेसची लिस्ट बनवून ठेवली. ऑलमोस्ट जे जे सामान लागणार आहे त्या सगळ्याची लिस्ट बनवून घेतली. शॉपिंग करायला गेले त्यावेळेस सुचतच नव्हतं काय काय घ्यायचं, पण लिस्ट बनवून ठेवली होती म्हणून सोपं झालं. सगळ्यात आधी ज्वेलरी चूज केली, ज्वेलरीची शॉपिंग केली आणि प्री मॅटर्निटी शूटसाठी पूजाताईसाठी वन पीस घेतला. वन पीस घेऊन घरी आल्यावरती मी फोटोशूट करायला टेरेसवर गेले. पूजाताईचे खूप छान छान फोटोज आणि व्हिडिओज काढले. त्या सगळ्याचा व्हिडिओ एडिट करून मी माझ्या अकाउंटवरती पोस्ट करायलाच. तुम्ही नक्की बघा आणि त्यासाठी मला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई करायला मार्केटमध्ये गेलो. तिकडे गेल्यावर आम्ही सगळ्यांचे ब्लाऊज आणि ड्रेस वगैरे शिवायला टाकले. तिकडे खूप पाऊस पडत होता म्हणून थोड्या वेळाने दुसऱ्या दुकानांमध्ये जाऊन ज्वेलरीची, बांगड्यांची अशी सगळी शॉपिंग करून घेतली. सगळं झालं, पण घरात मोठा कार्यक्रम आणि पार्लरची ट्रीटमेंट नाही केली असं नाही, म्हणून मी क्लीनअप आणि वॅक्सिंग वगैरे सगळं करून घरी आले. पूजाताईने पण सगळे करून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी मेहंदी काढली, मम्मीला मेहंदी काढली, मला मेहंदी काढली आणि जे रुखवतामध्ये सामान ठेवायचं होतं त्याची तयारी करायला घेतली. तर मी बनवणार होते बिस्किटचं घर. त्यासाठी मी एक घरातला टाकाऊ बॉक्स होता त्याचा एक पीस कट केला आणि त्याला कागद लावून घेतला. त्यावरती फेविकॉलने बिस्किटं चिटकवली. 2 बिस्किटांची एक वीट अशी करून मी घर बनवलं. घर बनवता बनवता थकून गेले आणि खूप भूक लागली होती, तर मम्मीने पण घर बनवायला मदत केली आणि मी खाऊन घेतलं. घर खूप छान बनवून झालं. रुखवताचं अर्ध टेन्शन तर माझं कमीच झालं, कारण घरच खूप सुंदर झालं होतं. ते झाल्यावर इव्हनिंगला मार्केटमध्ये जाऊन जे रुखवतामध्ये ठेवायचे फ्रूट्स होते ते घेऊन घरी आले. घरी आल्यावर ज्या टोकऱ्या मी ऑलरेडी शॉपिंगमधून आणल्या होत्या त्या टोकऱ्यांमध्ये सगळे फ्रूट्स बांधून ठेवले, जेणेकरून दुसऱ्या दिवशी माझी गडबड होणार नाही. घरात सगळे पाहुणे आले होते, तर मावशी वगैरे आली होती, तर त्यांच्या हातावरती सुद्धा मेहंदी काढून ठेवली. त्यानंतर पूजाताई पण मेहंदी काढून घेत होती. तिची मेहंदी तर खूपच सुंदर आली होती. बघताना किती छान छान डिझाईन काढली आहे त्यावरती. ती मेहंदी काढत होती म्हणून तिला जेवण करता येणार नव्हतं, तर मीच तिला भरवत होते. तिचं जेवण झाल्यावर आम्ही सगळेजण टेरेसवर गेलो डान्सची प्रॅक्टिस करायला. खूप सारी डान्सची प्रॅक्टिस केली आणि खूप हसलो. खूप हसी मजाक आणि मस्ती चालू होती. ते सगळं झाल्यावर आम्ही पण डान्सची प्रॅक्टिस करून घेतली आणि डान्सची प्रॅक्टिस करता करता मध्ये स्टेप चुकली तर खूप हसायला आलं आणि रात्री खूप उशीर झाला झोपायला. तरी सकाळी लवकर उठून माझी मावशी आणि मम्मी ह्यांच्याकडून पुन्हा एकदा डान्सची प्रॅक्टिस करून घेतली, कारण हॉलमध्ये गेल्यावर डान्स व्यवस्थित करता आला पाहिजे. आणि त्यांनी सगळ्यांनीसुद्धा खूप कोऑपरेट करून खूप छान डान्सची प्रॅक्टिस केली आणि खूप छान डान्स बसवून घेतला. एवढं सगळं केल्यावर सुद्धा काहीतरी कमीच वाटत होतं, म्हणून मी विचार केला की कलिंगडाचं काहीतरी डेकोरेशन करावं. म्हणून यूट्यूबला व्हिडिओज बघून हे डेकोरेशन करायला घेतलं. सगळ्यात आधी कलिंगडाचा गर काढून घेतला आणि एक संत्री घेतली. त्या संत्रीला नाक, डोळे, होठ असं सगळं काढून घेतलं आणि ती संत्री कलिंगडमध्ये ठेवलं आणि त्यामध्ये जे द्राक्ष होते ते सगळे द्राक्ष ठेवून टाकले. आहे ना इझी, पण किती क्यूट दिसतंय ना. सगळ्यांना हे डेकोरेशन खूप आवडलं आणि खूप युनिक पण वाटलं. पूजाताईचं मेकअपचं सगळंच राहिलं होतं, म्हणून जी गिप्सी आणली होती त्या गिप्सीचे कट्स करून असे बारीक बारीक जुडे करून ठेवले, जेणेकरून हेअरस्टाईल करताना इझी जावं. जर तुमच्या घरात पण असा काही कार्यक्रम असेल तर हे सगळं आधीच करून ठेवा, म्हणजे ऐन वेळेस गडबड होणार नाही. मी सुद्धा सगळे गिप्सी कट करून त्याचे जुडे बनवून ठेवले. आम्हाला काही ट्रान्झॅक्शन व्हिडिओज बनवायचे होते, म्हणून त्यासाठी प्री मेकअपचा जो व्हिडिओ असतो तो बनवून ठेवला. मी काहीच न आवरता फक्त ड्रेस घालून हॉलवरती गेले आणि हॉलवरती गेल्यावर सगळीच तयारी करायची होती. तर रुखवताची सगळी मांडणी राहिली होती,
तर ती मांडणी करून घेतली. कार्यक्रमाचा व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करेल. तोपर्यंत मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.